आता ना नेमकं मनू खेळत होती आणि तिच्या कानाकडे लक्ष गेलं तर तिचं कानातलंच हरवलं. हे बघा, फिरकी आहे, मागची फिरकी कानाला चिटकून राहिली आणि कानातलंच गायब आहे. हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आज आहे बुधवार. मनू शाळेत गेली आहे. आज सकाळपासून पावसाचं झिमझिम झिमझिम चालू आहे. पण मला वाटत होतं की मनूला पाठवावं का नाही शाळेत, काय करावं. पण असं झालं की आता पावसाळा चालू होत आहे, तर मग म्हणजे झाला आहे तर पाऊस तर येणारच आहे, त्याच्यामुळे आपण काही रोज रोज तिची शाळा तर बुडवू शकत नाही. म्हणून म्हणलं चला तिला पण शाळेत पाठवते. सकाळी नाश्त्याचं वगैरे सगळं करून घेतलं. त्याच्यानंतर माझे काही शूट होते. शिवाय मी मनूचा ना फ्रॉक्सचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केला. फ्रॉक म्हणजे तिचे जे नवीन काही ड्रेसेस आहेत किंवा मग काही फुटवेअर्स पण शेअर केलेत मी तुमच्यासोबत. तर तो व्हिडिओ जर नसेल बघितला तर नक्की चेकआउट करा. आणि ज्यांनी बघितलं आहे तर खरंच थँक्यू. बाकी आता हे गेलेत मनूला आणण्यासाठी. म्हणलं चला आता मी पण ब्लॉगला सुरुवात करते आणि आज दिवसभरात काय काय होते हे तुमच्यासोबत शेअर करते. शाळेतून आली आहे आणि शाळेतून बाहेर येता ना तिथं रोडवर पडली. हे बघ पॅन्ट किती घाण केली बघ. हो पडली तू? बघ एवढी घाई नाही करायची बेटा. आणि बघा टिफिन दिलेलं जसाच्या तसा घेऊन येते घरी. आणि कशाला ग देते आई एवढं सांग बरं. उद्या तिला येल्लो कलर डे, त्यांचा येल्लो कलर डे. काय उद्या स्पेशल येल्लोचं? येल्लो कलर डे. अच्छा डेच आहे का येल्लो कलर? ओके. मग तिला येल्लो कपडे, पण तिचे युनिफॉर्मच येल्लो आहे. मग युनिफॉर्मच घालायचं आहे का? हां, आणि जेवणात काहीतरी येल्लो कलरचं द्यायचं आहे. रुमाल येल्लो कलरचा देऊयात. उद्या आपण शूटला जाणार आहेत. हां मनस्वी, उद्या शाळेला सुट्टी आहे. हो चालते. डब्बा दिला होता पनीर पराठा आणि दही, म्हटलं नको कारण तिला जरा सर्दी हे पण आहे. आणि शेंगदाण्याचा लाडू. आणि मनू ना घरी सुट्ट्या होत्या ना आता, म्हणजे एवढे दिवस 1-1.25 महिना, तेव्हा अजिबात काही नाही. सर्दी नाही, खोकला नाही, बाकी असं काहीच नाही, एकदम व्यवस्थित. आणि जशी ती स्कूलला जायला लागली परत झालं चालू सर्दी खोकला. आणि आता हे असं काही नाही की 2-4 दिवस आहे किंवा वातावरण बदल झालाय म्हणून आहे. ते कंटिन्यू शाळेत गेले की चालू असतं, कारण कोणाला ना कोणाला असतंच, मग तेच इन्फेक्शन होतं. असं पप्पाचं ऑफिस आहे बेटा. इकडे बघ ना एकदा. हा एक टी शर्ट घेतला होता मी त्याच्यामध्ये. हां चला आता तेच तिचं जेवण, थोडंफार खेळणं. 2 वाजेपर्यंत ती आरामात असंच वेळ घालवते. 2 ते 2:30 नंतर जी काय मॅडमला झोपायला लागते ती बरोबर मांडीवर घेतलं आणि थोडंसं थापडलं तरी पण लगेच ती झोपते. आता मी तिचा झोका पण बंद केला, नाही तर दुपारी ती झोपायची झोक्यात. पण म्हणलं नको आता हळूहळू सवय बंद करू. रात्रीची तशी बऱ्याच दिवसापासून बंद होती, पण तिला दुपारी लागायचं कधीतरी झोपात. आता तिला असं थापटावं लागतं, नाही तर मग तिच्याजवळ झोपावं लागतं मला. असं काहीतरी करून मी तिला झोपवते. सो चला आता जेवण वगैरे करू आणि भेटते नंतर. काय पाहिजे? पनीर पाहिजे. आणि मी पनीर पराठाच दिला होता ना. फ्रीजची अवस्था तर एकदम इग्नोर करा, कारण इतकं विचित्र प्रकारचं घाण झालं आणि इतकं कुठेही काहीही ठेवलंय की बस ते मला जरा व्यवस्थित ठेवावं लागणार आहे. आज उद्या करेल मी ते. काय ब्रेड नाही खायचं बेटा आता म्हणा. आणि ब्रेडसोबत काय खाणार आहे तू? बटर देऊ का? तशीच खाते. आणि कशासोबत देऊ? कशासोबत देऊ? दे ना ब्रेड त्याच्यासोबत दे ना. मग मी तेच विचारलं होतं ना, बटर सोबत देऊ का? काल टिफिन मध्ये दिलं होतं मी तिला ब्रेड बटर, तर ते पण नाही खाल्लं तिने. आता तिला खायचंय. अवघड आहे अवघड. आपण जे बनवू ते नसतं पाहिजे ह्यांना वेगळंच काहीतरी पाहिजे. तर सकाळपासून मस्त पाऊस चालू होता, झिमझिम झिमझिम असं चाललेलं. आणि आता जरा पाऊस उघडलाय आणि शांत झाले. ऊन तर काय आज नाही पडणार, थोडंसं वातावरण आहेच पावसाचं आणि बरं वाटते का? पाऊस पडायला पाहिजे आठवडाभर, तर नाहीतर पाण्याचं लय अवघड होणार आपल्याला. आपल्या इथं तर आहेच, म्हणजे पुण्यात तर पाण्याचं अवघडच आहे. पण गावाकडं पण नाही का जवळपास 7 जूनच्या आसपास पाऊस येत असतो आणि तेव्हा सगळ्यांच्या पेरण्या हे सगळं होऊन जातं. आणि आता ह्या वर्षी काहीच नाही आहे, म्हणजे खरंच अवघड आहे. हो ना. आम्हाला ना ह्या झाडांना पाणी द्यायची गरज नाही पडणार. फक्त ज्या झाडांना जास्त पाणी लागतं ते समोर ठेवावं लागतील आणि बाकीची काढून इकडे ठेवावं लागणार. बऱ्यापैकी चांगली फुटलेत. आणि मागे नाही का आम्ही शिफ्ट केले होते, तर त्यातले हे जरा गेले गुलाब, नाहीतर बाकी छान लागले.
असं आहे. छान वाटते आणि वातावरण किती दिवसाची नाही का, गरमी 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 आणि पाण्याचे पण प्रॉब्लेम. आता तर आमच्या सोसायटीमध्ये पण पाण्याचा प्रॉब्लेम चालू झाला. चला म्हणा काय करायचंय. मनूचं चाललं इकडे तिकडे इकडे तिकडे. पप्पा घरी असल्यावर ती शांत बसते बरं का, पण मी घरी असले की बस शाळेतून आले की आई मोबाईल आई मोबाईल. तिला असं वाटतं 2 तास मी एकदम कैदीत होते की काय ना, आता एकदम माझी सुटका झाली. असं आहे. आता काय ती व्यवस्था. A few moments later. आत्ता मनूकडं व्यवस्थित लक्ष दिले आणि आता कळतंय की मनूचे कानातलंच पडले. आता त्याला फिरकी आहे बरं का जशाला तशी, आणि नेमकं कानातलं पडले. काय करावं आता. आणि मी आता व्हिडिओ चेक करते तर त्याच्यामध्ये मला दिसतंय की ती आली तेव्हाच नव्हतं, म्हणजे दारापासूनच नव्हतं तिच्या कानामध्ये. आणि आता शाळेत वगैरे काय करायचं. मॅडमला फोन कर ना. मॅडमने ऑलरेडी सांगितलं होतं कानात नाकात कुठे काय घालायचं नाही. काय म्हणून फोन करू बेटा. आठवला तुला मोबाईल. आठवला पण मी येणार नाही. बरं ठीक आहे मग मी खाताना देते. हां हो. काय कालच ज्ञानू म्हणली तिचं कानातलं छान दिसतंय ग दिदे, नवीन घातलंय का. पण एकदा मी लिफ्ट वगैरे चेक करून येते, कारण मला असं वाटतं तिला नाही का उचलताना हे करतानाच कुठतरी पडलं असेल. इतकं नाजूक आहे मग ती चालत चालत आलेली का. म्हणू मला तिला तरी काय करणार आहे. कानातलं कुठे पडलं, कुठे पडलं भेटलं पाहिजे. आता उघड आहे. आता दुसरं थोडं राहिलं होतं. नाही ते काढूनच टाकू, जाऊ द्या. आता नेमकं तिच्याकडे एक्स्ट्रा पण कानातलं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पहिलं पण तुटलंय, आता घालावं काय हा पण प्रश्न. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पण सापडलं अहो नाही यार. मी किती खुश झाले. मला हे असं चमकलं काहीतरी, मी इतकी खुश झाले की यार म्हणून कानातलं सापडलं. ठीक आहे चला मी बघून येते तरी पण एकदा लिफ्टमध्ये. आहो आहो कानातलं सापडलं. टीचरचा मेसेज आला की आहे क्लासरूममध्ये आणि तुम्ही घेऊन जा. थँक गॉड की कानातलं भेटलं. मी खाली लिफ्टपर्यंत गेले, बघून आले आणि मला असं वाटलं की ते तर भेटणार नाही इथे असेल तर, कारण एवढंसं छोटंसं कानातलं एवढं पार्किंगमध्ये येते कुठे शोधू ना. ते ऑटोमॅटिकच त्याचे ते आपण एक तर टाईट करून घेऊ. आणि टीचर तर बोलल्या की आता घालूच ना. हां ते काहीच नाही, कानात नाही, गळ्यात नाही, पायात नाही, काय नाही. ते एकदम वेगळं दिसतं ना त्याच्यामुळे. शाळेत जाते ती, शाळेतच असतं. ठीक आहे तरीही ना. चला कानातलं तर भेटले ते एक गोष्ट बरी झाली. यांची रिॲक्शन तर एकदम नॉर्मल होती, मी तर अशी झाली असते. पण ठीक आहे चला कानातलं भेटलं हे मेन आहे. नाहीतर मी कालच आईला ज्ञानूला म्हणले की ज्ञानू मला म्हणत होती की अगं दीदी छान दिसतंय, कधी केलं. तिच्या पण लक्षात नव्हतं की ते भैयानी पहिल्या बर्थडेला दिलं होतं तिच्या. आणि आईसोबत पण असंच काहीतरी काल बोलणं झालं की हां मी ते कानातलं घातलं नाही. व्हिडिओ कॉल केला होता आईला, तर आई म्हणत होती अगं ते कानातलं छान दिसते असं तसं. आणि आजच हा पराक्रम झाला असता. ठीक आहे तर आता जाऊ आम्ही कलेक्ट करायला जसं वेळ मिळेल तसं. थँक्यू. कानातलं मिळालं आणि आता निघतोय घरी. वाकडं झालं का थोडंसं. ठीक आहे भेटण्याला महत्त्व आहे. चलो आम्ही आता घरी आलोय. माझं एक शूट चालू होतं ते मी पूर्ण केले. आणि मनूचं बघा काय चाललंय आता. मनूला पण मला सेम कॉपी करायची. मनस्वी आता मनू माझ्यासारखी ऍक्टिंग करणार आहे बघा. मी दाखवत होते ना अशी. हां वाव. अजून येतो बरं इथं. हां अलीकडे माझ्यापाशी. हां करा सुरू. अगं मी फक्त तेवढंच नाही आणि केलं, बोलायचं पण बेटा. बाकी पण केलं मी. मनस्वी बाकी कसं करत होती आई, कशी करत होती आई, कशी लावत होते, कसं करत होते. तुम्हाला ना माझा तो रील आल्याच्या नंतर सॉरी शॉर्ट आल्याच्या नंतर कळेल की मनू एक्झॅक्टली काय करते. मी त्या क्रीम अशा दाखवत होते की अशा अशा, तर सेम ती तेच करते. बरोबर कॅमेरापर्यंत नेते आणि ती दाखवते.
मुलं जे बघतात तेच करतात. आपल्याला वेगळ्यानं काही शिकवायची चल ना, जा ना. सांगायची काही गरजच पडत नाही कधी. आणि म्हणून तर आता हे नेहमीच बघते ना मी शूट करत असताना की असं काहीतरी बघा सेम. हां आज दिवसभर कंटिन्यू आम्ही बिझी आहेत. म्हणजे दुपारी जरा शूट वगैरे आवरले, इतकं डोकं दुखतंय कारण वातावरण एकदम चेंज झाले त्याच्यामुळं. आणि म्हणून जरा आराम केला आणि आता मनूला घेऊन आम्ही बाहेर चाललोय. हां आम्हाला कशी छान छान तयार झाली आहे बघा, बॅग घेऊन एकदम. ये बाहेर ये. आणि हे बघा मनू बॅग वगैरे घेऊन एकदम जाण्याच्या तयारीत आहे. मनस्वी बॅग मध्ये काय काय घेतले तू? हां बॉटल, टिफिन आणि पाणी, रुमाल. ओके अजून किती लक्षात राहिले बघा. हा आणि मनूचे कानातले काढून ठेवलेत दोन्ही पण. एक पडलं होतं म्हणून म्हणलं नकोच आता रिस्क घ्यायला. कुठे चाललोय आपण? आणि गार्डन मध्ये. ओके मनूला असं सांगितलं आम्ही गार्डनमध्ये चाललोय पण आम्ही वेगळीकडे चाललोय कुठेतरी. तर छोट्या मुलांचे जे प्ले एरियाज हे असतात ना तर तिकडे कुठेतरी तिला घेऊन जाऊ म्हटलं. मस्त खेळेल कारण आता पाऊस चालू आहे, गार्डनमध्ये पण जाता येत नाही आहे आणि काही नाही. तर म्हटलं तिकडे तरी अर्धा तास 1 तास वगैरे मस्त ती खेळेल, त्याच्यामुळे तिकडे घेऊन जायचं. चलो 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 आले चलो. इथून जायचंच नाहीये. हा नंतर येऊयात बेटा आपण. ओके ते काय हातावर फक्त थोडं खेळू दे पप्पा, फक्त थोडं बंद झालंय. फक्त थोडं खेळू दे. चला बाय. चला चला चला. की तिथून प्ले एरियामधून तर तिला बाहेरच निघायचं नव्हतं. म्हणजे तिला इतकी मजा आली. एक वेळ मी घाबरते की मला असं मोठ्या स्लाईडवर वगैरे खूप भीती वाटते आणि मनू एकदम म्हणजे जी मोठी स्लाईड होती त्याच्यावरून 4-5 वेळा आली. तिला बाहेरच निघायचं नव्हतं, फक्त तिथं थांबायचं होतं. तुम्ही गाडी पार्क करायला गेले होते तेव्हा मी बाहेर होते, आतमध्ये आली, तिथे बघितलं ए काका हे दे. आणि बघा त्याच्यामुळे एवढी शांत आहे. हा काय कमाल आहे म्हणून तुझी. मस्त चांगलं. मी काजू बिर्याणी खाईल काजू बिर्याणी किंवा मग पनीर बिर्याणी, हाच एक ऑप्शन आहे म्हणजे मला ते आवडतं. तर दोन्हीपैकी एक. तुम्ही काय घेताय, व्हेज नॉनव्हेज? नॉनव्हेज. ठीक आहे. मनू नको ना एवढं थंड खाऊ, किती थंडी आहे बेटा. नाही थंड नाहीये ते. मग नको ना खाऊ, थंड आहे तर नको ना खाऊ. पीच खाऊ दे. आम्ही आजकाल काय शिकलोय माहितीये का, कुछ भी. व्हॉट इज दिस. आणि व्हॉट इज दिस. या नवीन गोष्टी म्हणून शिकली आता. हे मी व्हेज बिर्याणी, काजू बिर्याणी आणि त्यांनी नॉनव्हेज मागवली आहे. आणि मनू अजून आईस्क्रीम बरंच आहे. मस्त जेवण झालंय आज. म्हणजे मला किती 2-4 दिवसापासून माझं होतं की चला ना आपण बिर्याणी बनवूयात घरी. आणि यांना बिर्याणी काही तेवढी आवडत नाही त्याच्यामुळं मग ते काय शक्य झालं नाही. पण आज मी मनसोक्त बिर्याणी खाल्ली आहे आणि खरंच बाहेरची बिर्याणी मला आज पहिल्यांदा आवडली. म्हणजे तसं इथनं मी पार्सल पण मागवलेले तर छान असते, पण एरवी जी लोकल ठिकाणाहून मागवतो ना त्याच्यापेक्षा मला खरंच खूप छान वाटली, खूपच मस्त होती. सो फुल जेवण केले. म्हणून आता फक्त आईस्क्रीम खाल्ली आहे. आणि येताना ते पान होते तिथे ठेवलेले आणि ते कलरफुल दिसत होतं, छान ग्रीन, त्याच्यावरती असं काहीतरी मस्त काहीतरी टाकलेलं. हां तर तिला ते आईस्क्रीम वाटत होतं म्हणून इतकी रड चालली होती की बस. हां आणि मनस्वी तुला त्या गेम्स खेळायला छान वाटलं का तिथे, स्लाइड खेळायला? हे होय छान वाटलं. किचन वाटलं छान. किचन आम्हाला इतकं आवडलं की म्हणून तासभर तिथे खेळू शकली असती. तू किचन मध्ये काय काय बनवलं? काय बनवलं तू किचन मध्ये? बिर्याणी बनवली का? बिर्याणी कोणती बिर्याणी बनवली? मटन चिकन बिर्याणी बनवली का काजू बिर्याणी बनवली? मटन. आम्हाला तर नॉनव्हेज आवडत नाही म्हणजे म्हणून पण नाही खात, तरी पण मटन. पण मजा केली तिने एकंदरीत. पण ना ते अजिबात परवडेबल नव्हतं. अर्ध्या तासासाठी आम्हाला जायला उशीर झाला, 8 वाजले आणि 8:30 पर्यंतच त्यांचं ओपन असतं. सो अर्ध्या तासासाठी नाही पुरत ते. एक तर महिन्याचं पाहिजे किंवा मग ॲटलिस्ट 1 तासाचं तरी. 1 तास असेल तर मग ते छान आहे खेळायला. म्हणजे छान तासभर खेळतात पण आणि आपण जेवढे पैसे देतो ते पण वसूल होतं असे.
So आमचं हे एक झालं. अर्धा तासात ठीक ते आहे. अजिबात परवडत हम्म. अजिबात. अजिबातच नाही, पण मस्त होतं. मनूला मजा आली ना? हा? आता रागात हो म्हणती का ती? ती मोगा असा फुगलेलाच येतो, कारण ना आम्हाला ते पान खायचं होतं आणि नाही जाऊ दिलं म्हणून इतकी रडत होती की बस. हम्म? आणि जेव्हा आम्ही तिथून पण आलो ना त्या प्ले एरिया मधून, तेव्हा स्वतःहूनच गेली होती आणि काका हे दे आईस्क्रीम, काका हे दे. हा ना, आणि तिला नाही म्हणलं ना काका दे मला ते. आपण नाही म्हणल्यावर काकाला म्हणते ती, म्हणजे तिला माहितीये बरोबर कोण देतं ते. आणि एखादी गोष्ट जर नाही ना कळली आम्हाला तर ती अशी सांगते. कशी मग सांगते अशी बेटा काय तू? सांगितलं, काय म्हणत होती ती? अरे, आता सपोज ती जर म्हणते की मला बिर्याणी खायची आहे, आपल्याला जर नाही कळलं तर ती असं म्हणते, म ला बीर यानी खायची य असं सांगते ती. म्हणजे हा तिला पण कळते की समोरच्याला तर काही कळत नाहीये म्हणून ती सांगत बसते. कसं का मागे तर कुठे तिला काही कळायचं नाही ना, ती एवढं करून सांगायची त्यांना. झालं झालं शांत. ठीक आहे, चला आता आम्ही घरी जातोय. उद्या एके ठिकाणी जायचंय, त्याच्यामुळे मग त्याची थोडीफार तयारी करायची. कुठे काय हे तुम्हाला सगळं उद्याच्या व्लॉगमध्ये कळेल. सो आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि अजून एक गोष्ट, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.